नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग रायगड यांच्या वतीनं तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोम वेदक विद्या मंदिर तळा इथे पोस्टर स्पर्धा तर कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कराड यांच्या व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, श्री सुहास वावेकर, श्री विनोद कोलवणकर, श्री विनायक महाडकर, गायकवाड मॅडम, पोलीस श्री मनोहर पाटील, साळुंखे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एपीआय श्री कराड बोलत होते. विद्यार्थ्यांनी मोबाईल इंटरनेट वापरताना योग्य त्या प्रमाणात वापर करावा, त्याचा जास्त वापर करणं टाळावं आणि अभ्यासाचं व्यसन करावं असं आवाहन केलं. यावेळी पोस्टर स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे पोस्टर पाहून एपीआय श्री गणेश कराड यांनी कौतुक केलं. या पोस्टर स्पर्धेत इयत्ता 7वी ते 10वी पर्यंतचे 26 विद्यार्थी सहभागी झाले होते. या पोस्टर स्पर्धेत अंश विनोद कोलवणकर प्रथम, जान्हवी रमेश साळवे द्वितीय तर संस्कृती गणपत कांबळेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच ज्युनियर कॉलेजने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत रितेश राजेश नागे प्रथम, जयश्री किशोर काप द्वितीय तर श्रुती महेश ठाकूर हिने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गणेश कराड, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेश शेठ देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबचे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण शेठ देशमुख, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कसबचे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे निवेदन श्री सुहास वावेकर तर आभार मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांनी मानले. या प्रसंगी पोलीस अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. गोष्ट जर बघितली तर आजचा जो विषय आहे व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या. ॲक्च्युअली ही सामाजिक समस्याच्या अगोदर व्यसनाधीनता म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं. व्यसनाधीनता म्हणजे तुम्हाला सरांनी सांगितलंच की व्यसन ही कुठल्याही गोष्टीचं असू शकतं. व्यसन म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्याला जर नाही मिळाली तर त्या गोष्टीला मिळवण्यासाठी आपण किती जास्त धडपड करतो किंवा ती गोष्ट मला आत्ता पाहिजेच. जस्ट मी इथं उभा आहे आणि मला लक्षात आलं की अरे माझा मोबाईल बघायचंच राहिलं, लगेचच मी उचललो आणि मोबाईल बघलो. ही सुद्धा एक त्या व्यसनाचाच एक प्रकार आहे. तसं विद्यार्थ्यांना व्यसन कशाचं हवं? अभ्यासाचं. पण अभ्यासाचं व्यसन पण त्या व्यसनासारखंच पाहिजे. 24 तास डोक्यामध्ये एकच गोष्ट पाहिजे की मला अभ्यास करायचा, मला कोणत्याही गोष्टीतून काही शिकायला मिळेल का, या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. आजचा जो आपल्याला या ठिकाणी जो कार्यक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे, आपण पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शाळांमध्ये जाऊ, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे 7वी ते 10वी आणि 11वी ते 12वी असे आपण 2 गट केलेले आहेत. 7वी ते 10वी एक गट केलेला आहे. त्यांच्यासाठी आपण पोस्टर्स किंवा बॅनर्स किंवा मग चित्र रेखाटन करणे, चित्राद्वारे आपण त्या ठिकाणी व्यसनाधीनतेला कसा विरोध केला पाहिजे, त्याची जनजागृती कशी केली पाहिजे, हे एक थीम आपण 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेलं आहे. तसेच 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण निबंध स्पर्धा ठेवलेली आहे. म्हणजे लेखनाच्या माध्यमातून या समस्येसाठी आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील, काय काय केलं पाहिजे, काय काय गोष्टी याच्यातून होतात, या सगळ्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणाहून निबंधाद्वारे आपल्याला त्या मांडायच्या आहेत. तुम्ही नक्कीच तुमची जी तयारी आहे, पूर्वतयारी आहे आणि स्वतःहून तुम्ही या ठिकाणी इच्छुक आहात. तुम्हाला बऱ्याच वेळेस कसं व्हायचं, आम्ही शाळेमध्ये असताना मी काही खूप टॅलेंटेड विद्यार्थी नव्हतो. मग ते आम्हाला असंच निबंध स्पर्धा आहे, कुठं काय आहे, मग चला घेऊन बसले, मग तो बाजूचा लिहितोय म्हणून आपण लिहायचं. असा काही प्रकार मला या ठिकाणी दिसत नाही. सर्वजण तुम्ही उत्साहानं, स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी आलेला आहात. मला खूप चांगलं वाटलं सर. आपण खूप चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.